तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा युवराज शिंदे ब्लॉग्समध्ये. मंडळी भरपूर वारा आहे या ठिकाणी. सध्या मी आहे दिवे घाटामध्ये आणि पाठीमागे बघू शकता हजारो लाखांच्या संख्येमध्ये वारकरी मंडळी या ठिकाणी येत आहेत, कारण की अवघ्या काही थोड्याशा वेळामध्ये या ठिकाणी माऊलींची पालखी येणार आहे. चला मंडळी, आजचा व्हिडिओ मी जास्त वेळ न घालवता लगेच चालू करूयात आणि बघूयात की ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवे घाटातून कशी दिसते. यावर्षी खरंच आम्ही एवढं भाग्यवान आहे की आम्हाला रोज माऊलींचं दर्शन होतं. ते सकाळी आमचं टायमिंग किती चुकलं हुकलं तरी पण आम्हाला रोज माऊलींचं दर्शन होतंच. कुठं चाललाय बाया? पंढरपूरला चाललाय का? बरं बरं, ठीक आहे. मंडळी पावले चालत ती पंढरीची वाट. तुम्ही बघू शकता हा चिमुकला चाललाय एकटाच. अशा दानधर्म करणाऱ्या लोकांमुळेच तर वारकरी बंधू कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेत नाहीये की आपण उपाशी राहू किंवा काय कसे. तर ह्यांचे मनापासून खूप खूप आभार, कारण की आम्हाला सकाळी भूक पण लागलेली आणि इथं आल्या आल्या आपल्याला पोहे भेटले ह्यांच्याकडून. तर खूप खूप आभार तुमचे. व्हिडिओ बघत असाल तर कमेंट करून नक्कीच सांगा.
तर मंडळी ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन झालं का नाही तुम्हाला दिवे घाटामध्ये, त्यामुळेच म्हणतोय मंडळी पालखीचे जेवढे पण अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत मी नेहमी पोचवतच राहतोय. आळंदीपासून दिवे घाटापर्यंत आत्तापर्यंत पोचवत आलोय आणि इथून पंढरपूरपर्यंत देखील मी नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेच. त्यामुळेच म्हणतो की आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच आणखीन एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तवर